पश्चिम बंगाल विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याच्या आणि तामिळनाडू विधानसभेसाठी एकाच टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात। सकाळी 9 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 19 तर तामिळनाडूत 18% मतदान। राज्यात बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू। बारामती मतदारसंघातल्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह प्रमुख नेत्यांनी केलं मतदान। होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढला। इराणकडून 2 मालवाहू जहाजांवर जप्तीची कारवाई। आणखी एका जहाजाची गोळीबारामुळे मोठी हानी, मात्र कोणतीही जीवितहानी नाही। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या पंतप्रधानांवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल। 24 तासांच्या आत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे खरगेंना निर्देश। राज्यात 18 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता। सुमारे 2.5 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1 लाखांपेक्षा अधिक रोजगार निर्मिती, मुख्यमंत्र्यांची माहिती। मंत्रिमंडळ पायाभूत विकास समितीच्या बैठकीत मुंबईतल्या मेट्रो मार्गिका 5अ टप्पा 1 आणि टप्पा 2ला मंजुरी। विदर्भातील 3 द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना हुडकोकडून कर्ज घेण्यास मंजुरी। इजिप्तमधल्या कैरोमध्ये सुरू असलेल्या ISSF कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह एकूण 7 पदकांची कमाई। आणि येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता। विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा। नमस्कार। 11